परीक्षा केंद्राबाहेर ड्रोनने लक्ष ठेवले जाते आणि इंटरनेट किंवा ब्लूटूथने कॉपी होऊ नये म्हणून सिग्नल जॅमरही लावले जातात. स्मार्ट वॉच किंवा इयरफोन घेऊन जाणे तर सोडाच, विद्यार्थ्यांना साध्या मेटल डिटेक्टर मधूनही अनेकदा तपासले जाते. आता विचार करा, एवढं सगळं करूनही जर कोणी पेपर फोडला किंवा कॉपी केली तर काय होतं? कारण ही चायनाची नीट एक्झाम आहे. चीनमध्ये परीक्षा गैरप्रकार हा अत्यंत गंभीर आणि फौजदारी गुन्हा मानला जातो. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याला तात्काळ बाहेर काढले जाते आणि पुढील अनेक वर्षांसाठी त्याला कोणतीही राष्ट्रीय परीक्षा देण्यावर बंदी घातली जाते. त्याचा शैक्षणिक रेकॉर्ड कायमचा खराब होतो आणि एखादा शिक्षक किंवा अधिकारी पेपर फुटीमध्ये सहभागी आढळले तर त्याला थेट तुरुंगवास आणि लाखो रुपयांचा दंड ठोठावला जातो. या अशा कठोर कायद्यांमुळेच चीनमध्ये पेपर फुटीचे प्रमाण हे जवळपास 0 इतके आहे. गावठाण परीक्षेच्या काळात चीनमध्ये जणू एखादी आणीबाणीच असते. परीक्षा केंद्रांच्या आजूबाजूची वाहतूक इतरत्र वळवली जाते. कोणत्याही वाहनाला हॉर्न वाजवण्यास सक्त मनाई असते, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये. पोलीस स्वतः रस्त्यांवर उतरून शांतता राखतात. परीक्षा केंद्राबाहेर हजारो पालक तासनतास उभे राहून आपल्या पाल्याच्या यशासाठी प्रार्थना करत असतात. हा ताण इतका प्रचंड असतो की याला अनेक जण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एकच मोठी संधी मानतात. भारतातील नीट आणि जेईई या परीक्षाही खूप कठीण आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही जगात भारीच आहे. पण जेव्हा आपण वारंवार येणाऱ्या पेपर फुटीच्या बातम्या ऐकतो, वाचतो, तेव्हा कुठेतरी चीनच्या या गाव मॉडेलचा अभ्यास भारतानेही करायला हवा असे वाटल्यापासून तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कडक कायदे आणि पारदर्शकता यामुळे कोणत्याही परीक्षा व्यवस्थेवरचा विश्वास कसा मजबूत करता येतो हे चीनने सगळ्या जगाला दाखवून दिले आहे. तुम्हाला काय वाटतं? भारतातही पेपर फुटी रोखण्यासाठी गावगाव सारखेच कठोर नियम आणि अँटी सुरक्षा यायला हवी आहे? तुमचे विचार कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.